नमस्कार. या चौथ्या प्रॉब्लेम मध्ये जे तीन जुने पार्टनर दिलेले आहेत, वीरेंद्र, देवेंद्र आणि नरेंद्र, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला आहे 3:2:1 आणि त्यापैकी पहिला पार्टनर वीरेंद्र हा डाईड झाला आहे. त्याची तारीख दिली आहे 31 ऑगस्ट 2019 आणि आपल्या दिलेल्या बॅलन्स शीटची तारीख आहे 31 मार्च 2019. म्हणून मार्च महिना संपल्यानंतर एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट असे 5 महिने पूर्ण झाल्यानंतर 31 ऑगस्ट 2019ला पहिला पार्टनर वीरेंद्र डाईड झाला आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला त्याचा प्रॉफिटचा शेअर काढताना 5 महिन्यांचा विचार करावा लागेल. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला पाचव्या ॲडजस्टमेंटला शेवटी असं म्हटलेलं आहे, देर इज नो इन्क्रीज अँड डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. याचा अर्थ होतो ॲसेट्स आणि लायबिलिटी यांच्या किमतींमध्ये कोणताच बदल झालेला नाही आहे. म्हणजे त्या कमी पण झाल्या नाही आहेत, जास्त पण झाल्या नाही आहेत. त्याच्यामुळे आपल्याला इथे रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करण्याची गरज नाही आहे. शिवाय आपल्याला बॅलन्स शीट पण सांगितली नाही आहे. फक्त वीरेंद्र हा तिसरा पार्टनर जो मरण पावला आहे त्याच्या वारसदारांना किती रक्कम आपण देणं बाकी लागतो तेवढीच अमाऊंट शोधून काढायची आहे. म्हणून फक्त सोल्युशनमध्ये आपल्याला वीरेंद्रच कॅपिटल अकाउंट ओपन करायचे. 8 ते 9 ओळींचा सिंगल कॉलम. कोणत्याही ॲसेट्स आणि लायबिलिटीचा इथे विचार करण्याची गरज नाही आहे. पुढे बघा, आता 3 पार्टनरपैकी जो पार्टनर पहिला वीरेंद्र जो डाईड आहे त्याचं कॅपिटल दिलंय 90,000 आणि पहिल्या ॲडजस्टमेंटला सांगितलंय द कॅपिटल टू हिज क्रेडिट ॲट द डेट ऑफ डेथ. म्हणजे त्याचं कॅपिटल त्याच्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवा. म्हणून वीरेंद्रच कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन वीरेंद्रचं कॅपिटल आपण नोंदवले आहे दिलेल्या बॅलन्स शीटवरून 90,000. पुढे दुसरी ॲडजस्टमेंट, हिज प्रपोर्शन ऑफ रिझर्व ॲट द डेट ऑफ लास्ट बॅलन्स शीट. म्हणजे आपल्याला दिलेली जी बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जो रिझर्व फंड दिला आहे 30,000, त्या 30,000 पैकी फक्त वीरेंद्रचा शेअर आपल्याला त्याच्या कॅपिटल अकाउंटवर ट्रान्सफर करायला सांगितलं आहे. टोटल रिझर्व फंड आहे 30,000 आणि तिघांचा रेशो दिला आहे 3:2:1. त्याच्यामुळे त्यापैकी वीरेंद्रचं प्रमाण होईल 3/6. म्हणून 30,000 गुणिले 3/6 केल्यानंतर येणार आहेत 15,000. त्याची एंट्री झाली रिझर्व फंड अकाउंट डेबिट 15,000 टू वीरेंद्रच कॅपिटल अकाउंट 15,000. म्हणून वीरेंद्रच कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिझर्व फंड 15,000. पुढे 3 नंबर ॲडजस्टमेंट, हिज प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट टू द डेट ऑफ डेथ बेस्ड ऑन द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 इयर्स. म्हणजे त्याला मृत्यूच्या तारखेपर्यंत संस्थेला जेवढा नफा झाला आहे त्या नफ्यातला त्याचा हिस्सा द्यायचा आहे. तो आपल्याला 4 वर्षाच्या ॲव्हरेज प्रॉफिटच्या आधारे द्यायचा आहे. आणि 4 वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला चौथ्या ॲडजस्टमेंटला 4 वर्षाचे प्रॉफिट दिलेले आहेत. म्हणून कॅल्क्युलेशनमध्ये बघा, 4 वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट काढलाय. त्याकरता 4 वर्षाच्या प्रॉफिटची आडव्या पद्धतीने बेरीज केली आहे आणि भागिले 4 केले आहेत. तर 4 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज आली आहे 2 लाख. त्याला भागिले 4 केलेत आणि 50,000ला ॲव्हरेज प्रॉफिट. आणि आता 50,000 या ॲव्हरेज प्रॉफिटचा आधार घेऊन आपल्याला त्याला 4 महिन्याचा प्रॉफिट ट्रान्सफर करायचा आहे. म्हणून 50,000 गुणिले 3/6 म्हणजे प्रॉफिट शेअरिंग रेशो मधलं 6 पैकी 3 प्रमाण आणि 12 महिन्यांपैकी 5 महिने ह्या गुणाकाराचं उत्तर येते 10,416.66. पॉईंटच्या पुढचा अंक 5 पेक्षा मोठा आहे म्हणजे 6 आहे. म्हणून पॉईंटच्या आधीचा अंक आपण 1 नी वाढून दाखवला आहे 10,417.
त्याची एंट्री झाली प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू वीरेंद्रज कॅपिटल अकाउंट. म्हणून वीरेंद्रज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 10,417. पुढे 4 नंबर ॲडजस्टमेंटला त्याला आपल्याला गुडविलचा शेअर ट्रान्सफर करायचा आहे. तर आधी संस्थेची गुडविल बघा कशाच्या आधारे आहे. हीज शेअर ऑफ गुडविल शुड बी कॅल्क्युलेटेड ॲट 2 years परचेस. 2 years परचेसचा अर्थ होतो दुप्पट ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 years आणि मागच्या 4 वर्षाच्या ॲव्हरेज प्रॉफिटच्या डबल दुप्पट संस्थेची गुडविल आहे. म्हणून आधी आपल्याला संस्थेची गुडविल काढावी लागणार आहे. बघा 4 वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट 4 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज केली आहे, त्याला भागिले 4 केले आणि 2 लाख भागिले 4 करून ॲव्हरेज प्रॉफिट आलाय 50,000. त्या 50,000वरून आधी संस्थेची गुडविल काढली आहे. AP गुणिले नंबर ऑफ इयर्स परचेस 50,000 गुणिले 2 कारण सांगितलंय 2 years परचेस म्हणून 1 लाख आली संस्थेची गुडविल आणि त्यातला वीरेंद्रचा गुडविल मधला शेअर काढताना फक्त प्रॉफिट शेअरिंग रेशो मधलं वीरेंद्रचं प्रमाण विचारात घेतलं आहे 6 पैकी 3 म्हणून 1 लाख गुणिले 3/6 म्हणजे पुन्हा वीरेंद्रचा गुडविल मधला शेअर येतोय 50,000. त्याची एंट्री झाली आहे गुडविल अकाउंट डेबिट 50,000 टू वीरेंद्रज कॅपिटल अकाउंट 50,000. म्हणून वीरेंद्रज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुडविल अकाउंट 50,000. पुढे 5 नंबर ॲडजस्टमेंट बघा. मिस्टर वीरेंद्र हॅज ड्रॉन ₹3,000 PM म्हणजे पर मंथ टू द डेट ऑफ डेथ म्हणजे मृत्यूच्या तारखेपर्यंत ह्या वीरेंद्रनी प्रत्येक महिन्याला PM 3,000 रुपये संस्थेतून काढले होते. पार्टनरनी जर धंद्यातून रक्कम काढली असेल तर त्याला आपण ड्रॉइंग बोलतो. मग वीरेंद्र बॅलन्स शीटच्या तारखेपासून 5 महिन्यानंतर मृत्यू पावला आहे म्हणून 5 महिन्याचं ड्रॉइंग झालं 3,000 गुणिले 5 बरोबर 15,000. त्याची एंट्री बघा वीरेंद्रज कॅपिटल अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग अकाउंट 15,000. म्हणून वीरेंद्रज कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला टू ड्रॉइंग अकाउंट 15,000. आणि या प्रॉब्लेममध्ये ॲसेट्स आणि लायबिलिटीच्या कोणत्याही किमतीमध्ये काहीच बदल झालेला नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरचा प्रॉफिट किंवा लॉस ट्रान्सफर करण्याची पण गरज नाही आहे. फक्त आपल्याला डायरेक्ट वीरेंद्रज कॅपिटल अकाउंट टॅली करावं लागेल. वीरेंद्रज कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साइडची बेरीज झाली 1,65,417 तीच डेबिटला नोंदवली आहे आणि त्यामधून 15,000 ची नोंद वजा केल्यावर येणार आहे 1,50,417. जो पार्टनर मृत्यू पावला आहे त्याला मृत्यूनंतर संस्थेतून जी रक्कम द्यायची बाकी असते ती त्याच्या वारसदाराला ट्रान्सफर केली जाते. वारसदाराला म्हटलं जातं एक्झिक्युटर. म्हणून 1,50,417 हे त्याच्या वारसदाराला ट्रान्सफर करण्याकरता एंट्री केली आहे. वीरेंद्रज कॅपिटल अकाउंट डेबिट टू वीरेंद्रज एक्झिक्युटर लोन अकाउंट म्हणून जे 1,50,417 जे बॅलन्स आला आहे डेबिटला त्याला नाव टाकलं आहे टू वीरेंद्रज एक्झिक्युटर लोन अकाउंट.